झी 24 तास एक पाऊल पुढे। नमस्कार, मी विशाल पाटील। झटपट बातम्यांमध्ये आपलं स्वागत। राज्य, देश विदेश, क्रीडा आणि मनोरंजन विश्वातल्या बातम्यांचा आढावा घेऊयात। सुरुवात करूयात राज्यातल्या बातम्यांनी। ज्या क्षणाची लाखो वारकरी वाट पाहत होते तो दिवस आज उजाडला। पंढरपूरच्या सावळ्या विठुरायाच्या दारात उभं राहून साजरं रूप डोळ्यात साठवणं हे एका क्षणात वारीचं सार्थक झाल्यासारखं असतं आणि त्यासाठीच लाखो भाविक पंढरपुरात दाखल झालेले आहेत। अवघी पंढरी विठुरायाच्या जयघोषानं दुमदुमून गेलेली आहे। काही क्षणांतच मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठ्ठल रुक्मिणीची महापूजा जी आहे ती पार पडलेली होती आणि त्या सावळ्या सुंदर रूपाला नाऊ माखू घातलं गेलेलं होतं आणि मुख्यमंत्र्यांच्या हस्ते महापूजा संपन्न झाल्यानंतर दर्शन सोहळा सुरू झालेला होता। हा सोहळा याची देही याची डोळा अनुभवण्यासाठी वारकऱ्यांमध्ये उत्साहाचं वातावरण संचारलेलं आहे। लाखो वारकरी चंद्रभागेच्या तीरी दर्शनासाठी जमा झालेले आहेत, दाखल झालेले आहेत। शनिवारी मध्यरात्री मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते विठुरायाची शासकीय महापूजा संपन्न झाली। मुख्यमंत्र्यांनी सपत्नीक विठुरायाची पूजा केली। पांडुरंगाच्या पूजेनंतर रुक्मिणी मातेची महापूजा संपन्न झाली। यावेळी मुख्यमंत्र्यांसोबत सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील, जिल्ह्याचे पालकमंत्री लक्ष्मणराव ढोबळे, काँग्रेस नेते आणि मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंग उपस्थित होते। विठ्ठल रुक्मिणीची महापूजा संपन्न झाल्यानंतर दर्शन सोहळ्याला सुरुवात झाली। गेल्या अनेक वर्षांपासून राज्याचे प्रमुख म्हणून मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठ्ठलाची शासकीय महापूजा करण्यात येते। शिवाय यावेळी मुख्यमंत्र्यांसह पूजेचा मान एका वारकरी दाम्पत्याला मिळत असतो। यंदा लातूरमधल्या हकनाकवाडीच्या फड दाम्पत्याला मानाचे वारकरी हा मान मिळालेला आहे। मुरलीधर फड आणि दीपाली फड यांना मुख्यमंत्र्यांसह पूजा करण्याचा मान मिळाला। मुरलीधर फड हे उच्च शिक्षित वारकरी आहेत। वीट भट्टी कामगार म्हणून ते काम करतात। त्यांच्या घराला 50 वर्षांची वारकऱ्याची परंपरा आहे आणि मुरलीधर यांचे वडील गेली अनेक वर्ष वारी करत होते। मात्र गेल्या 3 वर्षांपासून मुरलीधर वडिलांची परंपरा पुढे चालवत आहेत। राज्याच्या हितासाठी विठुरायाला साकडं घातल्याची प्रतिक्रिया मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिलेली आहे। राज्यावर आलेल्या संकटाचा सामना करण्याचं बळ मिळो अशी प्रार्थना विठुरायाकडे केल्याचं मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय। तसंच राज्यातली दुष्काळाची परिस्थिती दूर व्हावी आणि वरुण राजा बरसावा अशी प्रार्थना केल्याचंही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं। आदर्श घोटाळ्याप्रकरणी आज अशोक चव्हाणांची साक्ष होणार आहे। सुशीलकुमार शिंदेंनी विलासराव देशमुखांवर आणि विलासराव देशमुखांनी आदर्शचं खापर अशोक चव्हाणांवरती फोडल्यानंतर आता अशोक चव्हाण काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष असेल। शनिवारी म्हणजे आजच अशोकराव आयोगासमोर जातील तेव्हा विलासरावांच्या साक्षीमुळे निर्माण झालेल्या साऱ्या प्रश्नांची उत्तरं द्यावी लागतील। हा चक्रव्यूह भेदताना अशोक चव्हाणांची चांगलीच कसोटी लागणार आहे। आदर्श प्रकरणी मी निर्दोष आहे असा दावा जयंत पाटलांनी केलेला आहे। तसंच विलासरावांना या प्रकरणामध्ये आपल्याला ओढलेलं नाही तर त्यांनी फक्त विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं दिली आहेत अशीही प्रतिक्रिया त्यांनी दिलेली आहे। मुंबईमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची बैठक शुक्रवारी पार पडली। या बैठकीमध्ये राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा आणि अध्यक्ष शरद पवारांनी राष्ट्रवादीच्या मंत्र्यांची झाडाझडती घेतली। यावेळी पवारांनी या मंत्र्यांना कानपिचक्या दिल्या। कॅबिनेट बैठकीत राष्ट्रवादीचे मंत्री एकमेकांवर टीका करत असल्याचा यावेळी पवारांनी समाचार घेतला। आपापसातील मतभेद चव्हाट्यावर आणू नका, काही मतभेद असल्यास ते पक्ष पातळीवरती मिटवण्याचा सल्ला देखील पवारांनी यावेळेला दिलाय। मंत्रालयात लागलेली आग घातपात नव्हे अपघात होता असा प्राथमिक निष्कर्ष क्राईम ब्रांचनं काढलाय। पण ही आग ज्या सर्व्हर रूममध्ये लागली त्या रूमची देखभाल करणाऱ्या स्पॅन्को कंपनीच्या अधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्याचं क्राईम ब्रांचनं आता ठरवलंय। रायगड जिल्ह्यामधील कोंडाणे धरणाची निविदा रद्द केल्याची माहिती मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी पंढरपुरात दिलेली आहे। या प्रकल्पाच्या कामामध्ये झालेल्या दिरंगाईनं खर्चात मोठ्या प्रमाणावरती वाढ झालेली होती। त्यानंतर यात भ्रष्टाचाराचे आरोप करण्यात आलेले होते। त्यामुळे सरकारनं निविदा रद्द करण्याचा निर्णय घेतलेला असून आता नव्यानं निविदा काढण्यात येणार आहेत।
मुंबई राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदासाठी संजय दिना पाटील आणि किरण पावसकर यांच्यात चुरस निर्माण झालेली आहे. संजय दिना पाटील यांना जास्त मतं मिळाली, मात्र अजितदादा आणि काही नेत्यांनी किरण पावसकर यांच्या नावाचा आग्रह धरला. अखेर नाव गुलदस्त्यातच ठेवण्यात आलं आहे. राज्यावर सध्या तीव्र पाणी टंचाईचं संकट असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली आहे. राज्यात धरणांमध्ये फक्त 13% पाणी साठा उपलब्ध आहे. त्यामुळे धरणाचं पाणी फक्त पिण्यासाठीच वापरण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं. राज्यात सध्या 25,000 टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्यात येतोय. 7 जुलैपर्यंत पाऊस न आल्यास अनेक ठिकाणी दिवसाआड पाणी पुरवठा करावा लागणार आहे. यात पुण्याचाही समावेश आहे. झी 24 तास एक पाऊल पुढे.